श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो, तुम्ही ज्या चमत्काराची वाट बघत आहात तो चमत्कार आता कोणीही अडवू शकत नाही. तुम्ही ज्या गोष्टींपासून दूर पळत आहात ती गोष्ट तुमच्यापासून नक्कीच दूर होईल. बाळांनो, तुमच्या मनात गोष्ट नेहमी दडलेली असते. तीच गोष्ट आता तुमच्या जीवनात मोठा चमत्कार घडवणार आहे. तुम्हाला माहीत देखील होणार नाही असा मोठा चमत्कार तुमच्या जीवनात घडेल. मनात असलेली प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. तुम्ही केलेली प्रत्येक प्रार्थना स्वामींपर्यंत पोहोचेल. बाळांनो, तुम्ही मागत असलेले मागणे नक्की पूर्ण होईल. तुम्ही ज्या गोष्टींची वाट बघत आहात ती गोष्ट तुमच्या आयुष्यात लवकरच येईल. सकारात्मक रहा, प्रयत्न करत रहा. ध्येय खूप जवळ आहे. ध्येयापासून मागे फिरू नका. विश्वास असल्यास कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा आणि हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. स्वामी म्हणतात, अध्यात्माची कास धरली आहेस तर तू योग्य मार्गावर आहेस. माझ्या प्रिय बाळा, मी आशीर्वादांचे वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तर मी देईलच, पण आज ज्याचा कुणाचा भाग्योदय होण्याचा काळ आहे त्याला असे काहीतरी प्राप्त होणार आहे जे त्याच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे, जे त्यांनी माझ्याकडे कधीही मागितलेले नाही. या 24 तासात तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहेत. जेव्हा तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकाल आणि तुमच्या मनातल्या मनात ती इच्छा प्रगट करा, तेव्हा देवाचे आशीर्वाद, देवाचे चमत्कार तुमच्यासोबत घडू लागतील. देव म्हणतात, तुझ्यासाठी ती विपुलता, ती आर्थिक संपन्नता आणि दुःख कष्ट संपवणारे आशीर्वाद येत आहेत. तुझी बाजू देव राखत आहे. तुला ज्या ठिकाणी कोणी फसवू पाहिले आहे त्या ठिकाणी आता तुला दुप्पट नफा प्राप्त होणार आहे. ज्यांनी कुणी तुला फसवण्याची तयारी केली होती ते आता पश्चाताप करणार आहेत, कारण तुझ्याकडे ती संपत्ती, तो आनंद आणि ते सुखाचे क्षण देव स्वतः देण्यासाठी येत आहेत. भगवंत तुमच्या सोबत आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका आणि लाईक करा, म्हणजे तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. माझ्या आशीर्वादांवर आणि माझ्या चमत्कारांवर विश्वास ठेव, कारण मी तुझ्यासाठी कार्य करत आहे. आज जो कोणी माझा प्रिय बाळ या क्षणाला आणि पुढील क्षणाला हा संदेश परमश्रद्धेने ऐकत आहे त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातून जे काही चांगले नाही ते मी काढून टाकणार आहे आणि माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हाला चमकवणार आहे. देव नाही, मी सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्ही त्या कृतीकडे वळावे जे मी संकेत देत आहे. बाळा, तुमच्या आयुष्यात ते चमत्कार घटित होताना तुम्ही अनुभव करणार आहात. येणारे 24 तास तुझ्यासाठी अद्भुत चमत्कारिक ठरणार आहेत. ज्या ठिकाणी तुम्हाला एकटे वाटते त्या ठिकाणी माझे स्मरण करा. मी तुम्हाला साथ देईन. मी तुम्हाला तो विजय प्राप्त करून देईन. तुम्ही मात्र शांत बसू नका. आपले कार्य सुरू ठेवा. जे कोणी स्वामी प्रिय बाळ या क्षणाला हा पवित्र दैवी ऊर्जेने भरलेला संदेश ऐकत आहे त्यांच्या मनातून केलेले विचार स्वामी ओळखतात आणि तुमच्यासाठी ते आशीर्वाद घेऊन आलेले आहेत. हा संदेश तुम्ही निश्चिंत मनाने, निशंक मनाने संपूर्ण ऐकावा अशी स्वामी तुम्हाला आज्ञा करतात. जर तुम्ही या क्षणाला या संदेशापर्यंत आले आहात तर यातून काहीतरी आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत. तेव्हा शेवटच्या क्षणापर्यंत हा संदेश ऐका आणि तुमच्या मनातील ते सर्व काही प्रार्थनेद्वारे स्वामींना मागा, कारण स्वामी ऐकतात. तुमची प्रार्थना, तुमच्या अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. स्वामी कधीही तुम्हाला एकटे सोडू शकत नाहीत. स्वामींचे आशीर्वाद कधी कधी तुमच्या कल्पनेच्याही
खूप काही मोठ्या स्थितीत तुम्हाला प्राप्त होऊ लागतात, तेव्हा ते स्वीकारण्यासाठी तुमचे मन देखील मोठे ठेवा. तुम्ही जे काही मागत आहात त्याही पलीकडे देव तुम्हाला देणार आहेत, यावर विश्वास ठेवा. ईश्वराचा, भगवंताचा आशीर्वाद कधीही कुणाला कमी प्रमाणात प्राप्त होत नाही. जर तुम्हाला काही आर्थिक प्रश्न असतील आणि तुम्ही देवाची सेवा करून ते मागू इच्छित असाल की हे देवा, माझ्या ज्या काही अडचणी आहेत त्या आर्थिकदृष्ट्या मला सबल करण्यासाठी मार्ग दाखवा, त्यावर मी नक्कीच चालेल आणि ते सर्व काही प्राप्त करण्याची क्षमता मी माझ्यात निर्माण करेल. जर तुम्ही ही प्रार्थना देवाला केली तर देव नक्कीच ऐकतील, कारण जो प्रयत्न करण्यासाठी तयार आहे देव त्याच्यासाठी अनेक मार्ग दाखवतात. देव म्हणतात, मी तुला भरपूर आशीर्वाद देईन. तथापि जसे तुम्हाला माझे आर्थिक आशीर्वाद मिळतात तसेच परत देण्याचे लक्षात ठेवा. तुमचे केवळ राहणीमानच नाही तर तुमच्या देणगीचाही दर्जा आहे तो उंच करा. माझे आशीर्वाद तुला मदत करायला नेहमीच आहेत. तुम्ही स्वामींचे प्रिय बाळ आहात. तुम्हाला जे काही देण्यात आले आहे ते तुमच्या जीवनासाठी सर्वोत्तम आहे. देव तुम्हाला इथून पुढे असे मार्ग दाखवू इच्छितात, त्यामुळे तुमचा आर्थिक स्तर उंचवणार आहे. स्वामी म्हणतात, अध्यात्माची कास धरली आहेस तर तू योग्य मार्गावर आहेस. माझ्या प्रिय बाळा, मी आशीर्वादांचे वर्षाव करण्यासाठी आज तुझ्यापर्यंत आलो आहे. तुम्ही मागितलेले आशीर्वाद तर मी देईलच, पण आज ज्याचा कुणाचा भाग्योदय होण्याचा काळ आहे त्याला असे काहीतरी प्राप्त होणार आहे जे त्याच्या बुद्धीच्याही पलीकडे आहे, जे त्यांनी माझ्याकडे कधीही मागितलेले नाही. या 24 तासात तुमच्याकडे ते आशीर्वाद येत आहेत. देव म्हणतात, मी या कठीण परिस्थितीचे सुंदर परिस्थितीत रूपांतर करेल. तुमची वाट पाहत असलेल्या आशीर्वादांसाठी स्वतःला तयार करा. येणारा महिना आशीर्वादाने, अफाट यश, आर्थिक वाढ, नवीन संधी, प्रेम आणि आनंदाने भरलेला महिना असेल. तुम्ही ज्याची वाट पाहत आहात आणि प्रार्थना करत आहात ते सर्व काही प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्यासाठी आणि तुमच्या कुटुंबासाठी हा आठवडा शुभ आणि आर्थिक प्रगती करून देणारा ठरणार आहे. माझे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला जरी आज काही घडताना दिसत नसले, खूप काही प्रगती होताना दिसत नसेल तर घाबरू नका. देवावर आणि देवांच्या दैवी शक्तीवर संपूर्ण विश्वास करा. देवाचे निरंतर कार्य तुमच्यासाठी अफाट प्रमाणात घडत आहे. जो कोणी स्वामींचा प्रिय बाळ या संदेशाला ऐकत आहे त्याला विनंती आहे, श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी खूप काही बदल आणि तुमच्यासाठी जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद तुम्हाला देत आहेत. ते मनापासून स्वीकार करा. तुम्ही जर हा संदेश मनापासून स्वीकार केला तर देवाची अनंत कृपा तुमच्यावर होईल. तुमची संकटे दूर होऊन तुम्हाला ते मार्ग दिसतील, जे मार्ग तुम्ही देवाकडे प्रार्थनेद्वारे मागत आहात. देव तुमच्यासाठी चमत्कार करण्यासाठी आज इथे उपस्थित आहेत. तुम्हाला काही घटना आज जरी दिसत नसल्या, काही परिवर्तन दिसत नसले तरी देवाचे कार्य पडद्याआड सुरू आहे. तुम्हाला ते दिसत जरी नसले तरी ते तुमच्यासाठी घडत आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास असेल त्यांनी होय स्वामी, मी ते आशीर्वाद स्वीकार करतो अशी कमेंट करा. तुम्ही ज्या गोष्टींसाठी देवाकडे प्रार्थना केली आहे ते सर्व तुम्हाला मिळेल, पण माझे आशीर्वाद तुमचे कल्याण करणारे आहेत. तुम्ही ज्या काही इच्छा माझ्या पुढे मांडतात त्यातील तुमच्यासाठी जे सर्व काही चांगले आहे ते मी तुम्हाला देऊ इच्छितो. या क्षणालाही तू जर ती प्रार्थना माझ्याकडे केली आहेस तर मी तुझी इच्छा पूर्ण करीन. सर्व काही आशीर्वाद देवाकडूनच प्राप्त होतात.
तुझी पदोन्नती आणि तुझा पगार वाढीसाठी माझ्याकडे मागत असलेली प्रार्थना मी आता इथून पुढे स्वीकार करतो आहे आणि तुझ्याकडे ती लक्ष्मी प्राप्ती निश्चित होईल याचा आशीर्वाद देऊ इच्छितो. तू जर या क्षणाला देखील सज्ज असशील तर काही काळातच माझे आशीर्वाद तुझ्याकडे भरभराट करतील. बाळा, या संदेशात तुझे भाग्य बदलण्याची शक्ती आहे. तेव्हा शेवटपर्यंत या संदेशाला टाळू नकोस, दुर्लक्षित करू नकोस, कारण तुझ्यासाठी जे साध्य नाही ते देव साध्य करून देऊ इच्छितात. अगदी तुला जे काही अशक्य वाटत आहे ते देखील पूर्ण होणार आहे. माझा आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. शांत रहा आणि देवाचे नामस्मरण करा. तुम्हाला जे हवे आहे ते नक्कीच प्राप्त होईल. माझा देव महान अशी कमेंट करायला विसरू नका. तू माझी प्रार्थना करत आहेस, मी तुझी प्रार्थना स्वीकार करतो. येणारे आशीर्वाद तुमच्या आयुष्यात चमत्कार करतील. अद्भुत चमत्कार घडणारे आशीर्वाद जेव्हा येतील त्या अगोदर तुला संकेतही प्राप्त होतील. विसरू नका, तुम्ही देवाच्या आशीर्वादाने परिपूर्ण बाळ आहात. तेव्हा निश्चिंत रहा. स्वामी समर्थ या मंत्राचा अत्यंत प्रीतीने नामजप करा, कारण जपामुळे दिव्य शक्ती, स्वामींची शक्ती तुम्हाला सहाय्यक होते. या ब्रह्मांडातल्या प्रत्येक तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्यापर्यंत येऊ लागतात. या मंत्रात दिव्य शक्ती आहे. तेव्हा निरंतर श्री स्वामी समर्थ मंत्र जप करा, कारण तुम्हाला ती शक्ती हवी आहे. होय, मला ती शक्ती हवी आहे असे तुम्ही लिहू शकता. आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद. केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.